जिल्हा परिषद निवडणुकीचं राजकीय वातावरण तापू लागले। यातूनच विविध राजकीय घडामोडी सुरू आहेत। करवीर तालुक्यातील सडोली खालसा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे सचिन पाटील यांनी आज माघार घेऊन राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार क्रांतिसिंह पवार पाटील यांना पाठिंबा जाहीर केला। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शब्दाला मान देऊन आपण हा निर्णय घेतलाय अशी माहिती सचिन पाटील यांनी दिली। करवीर तालुक्यातील सडोली खालसा मतदारसंघाचं राजकारण नेहमीच काँग्रेसचे स्वर्गीय आमदार PN पाटील आणि शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार संपतराव पवार पाटील यांच्या गटाभोवती फिरत राहिले। सध्या जाहीर झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत सुद्धा हेच वातावरण आहे। महायुतीमधील घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून मालसवडेचे सचिन पाटील यांनी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक आहेत, तर क्रांतिसिंह पवार पाटील यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली आहे। सचिन पाटील गेल्या 20 वर्षांहून अधिक काळ करवीर तालुक्यात राजकीय सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत। गेले 6 महिने त्यांनी सडोली खालसा जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी केली होती। मात्र उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांनी थेट सचिन पाटील यांच्याशी संपर्क साधून या निवडणुकीतून माघार घेण्याची सूचना केली, तसंच क्रांतिसिंह पवार पाटील यांना पाठिंबा द्यावा असं सांगितलं। भविष्यात त्यांना योग्य राजकीय मानसन्मान देण्याची ग्वाही दिली। यावर आज सचिन पाटील गटाची बैठक झाली। त्यामध्ये प्रमुख वक्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यानंतर सचिन पाटील यांच्यासह समर्थकांनी आपला निर्णय जाहीर केला आणि राष्ट्रवादीचे क्रांतिसिंह पवार पाटील यांच्या विजयासाठी कार्यरत राहण्याची ग्वाही दिली। क्रांतिसिंह पवार पाटील यांनी सचिन पाटील यांचे आभार मानले। भविष्यात सचिन पाटील यांना सोबत घेऊन समाजकारण आणि राजकारण करू अशी ग्वाही दिली। यावेळी शंकरराव जाधव पाटील, KB पाटील, विलास भोसले, रविबापू पाटील, अमित कांबळे, डॉक्टर निवास वरपे, MP पाटील, सुनील पाटील, विष्णुपंत भोसले, PS पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते।